नागपुरात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सध्या समजतंय। संघाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत। फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आपण पाहू शकतोय कालच देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं। मला सरकारमधून मोकळं करा, मला संपूर्ण लक्ष पक्षाकडे द्यायचं आहे अशी मागणी त्यांनी केलेली होती। त्यानंतरची ही भेट महत्त्वाची मानली जाते। संघाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुद्धा करण्यात आल्याचं समजतंय। फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये 1.5 तास चर्चा झाली आहे। महत्त्वाची बातमी नागपूरमधून या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहू शकतो कालच खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं, त्यानंतर ही भेट होते। नेमकं काय घडलं भेटीदरम्यान? गौरी, देवेंद्र फडणवीस आज दुपारीच नागपुरात आले। नागपुरातून ते थेट जे आहे नागपुरातील धरमपेठ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तेथे आल्यानंतर जे संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि सुमारे 1.5 ते 2 तास ही चर्चा झालेली आहे। आपल्याला सर्वश्रुत आहे की RSSची राष्ट्रीय कार्यकारिणीचा तृतीय वर्ष वर्ग म्हणजे त्याला आता कार्यकर्ता विकास वर्ग 2 असं नाव देण्यात आलेलं आहे। तो गेल्या काही दिवसांपासून 2 ते 3 आठवड्यांपासून नागपूरच्या रेशीमबागमध्ये सुरू आहे। त्याच्यामुळे देशभरातील RSSचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ सदस्य जे आहेत ते नागपुरात तळ ठोकून आहेत आणि त्याच अनुषंगाने आज जे RSSचे वरिष्ठ कार्यकारी सदस्य आहेत त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली आणि या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे जरी नेमकं माहीत नसलं तरीही जी काही माहिती येते त्यानुसार राज्यातील पराभव असेल किंवा जो लोकसभा निवडणुकीचे जे निकाल हाती आलेले असतील किंवा त्याचबरोबर JP नड्डा यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये RSS विषयी केलेलं वक्तव्य असेल, या सर्व वक्तव्यावर एक साधक बाधक चर्चा झाल्याची माहिती आतमधून मिळते। मात्र नेमकं आता या चर्चेनंतर काय साध्य होईल हे येणाऱ्या काळात ठरेल। महत्त्वाचं म्हणजे आता देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि दिल्लीमध्ये उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे। त्यामध्ये काय होतं किंवा देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे आपलं जे पद आहे पद सोडून देण्याची जी पद सोडून देण्याविषयी जी माहिती दिली होती त्यावर काय निर्णय होतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। हो, गौरी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।